सह्याद्री फार्म्सची कथा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या एकजुटीची आणि यशाची प्रेरणादायक कहाणी आहे। 2004 साली नाशिक जिल्ह्यातील 5 शेतकरी एकत्र आले आणि सह्याद्री फार्म्सची स्थापना केली। शेतमालाला चांगला बाजारभाव मिळवून देणं आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं हा त्यांचा उद्देश होता। सुरुवातीला या शेतकऱ्यांनी द्राक्षाच्या एक्सपोर्टवर लक्ष केंद्रित केलं। त्यांनी मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर करून द्राक्षाचं उत्पादन वाढवलं आणि क्वालिटी सुधारली। यामुळे त्यांना इंटरनॅशनल बाजारपेठेत प्रवेश मिळाला आणि द्राक्षांच्या एक्सपोर्टद्वारे चांगलं इन्कम मिळू लागलं। यानंतर सह्याद्री फार्म्सनं फळं आणि भाजीपाला प्रोसेसिंग उद्योगात पाऊल ठेवलं। त्यांनी शेतकऱ्याकडून थेट माल खरेदी करून त्यावर प्रक्रिया केली आणि व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स बाजारात आणली। यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा चांगला दर मिळू लागला आणि ग्राहकांनाही दर्जेदार प्रोडक्ट्स मिळाली। सह्याद्री फार्म्सनं शेतकऱ्यांना ट्रेनिंग, टेक्निकल मदत आणि आर्थिक सहाय्य पुरवलं। त्यांनी शेतकऱ्यांना मॉडर्न फार्मिंग पद्धत, ऑर्गॅनिक फार्मिंग, वॉटर मॅनेजमेंट आणि पेस्ट कंट्रोल याबद्दल मार्गदर्शन केलं। यामुळे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी झाला आणि प्रॉफिट वाढला। आज सह्याद्री फार्म्सच्या अंडर 48 शेतकरी उत्पादक कंपन्या कार्यरत आहेत, ज्यामुळे सुमारे 18,000 शेतकरी सभासद आहेत। या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे सह्याद्री फार्म्सचा वार्षिक टर्नओव्हर 1010 कोटी रुपये झालाय। ही यशोगाथा इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायक ठरली आहे आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून एकत्र येऊन असा यशस्वी व्यवसाय उभारता येतो याचं उत्तम उदाहरण आहे। अशा शेतीविषयक यशोगाथा जाणून घेण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राला फॉलो करा।